नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। बुडले 4-5 दिवस सुखात गेले। दवंडीची आठवण किंचित पुसट झाली। कचाच्या आठवणीने धीर येऊ लागला। कचाने दिलेले ते लाल अंशुक मी आतापर्यंत बोचक्यात ठेवले होते, आज ते मी प्रथम नेसले। त्या दिवशी एका गावाबाहेरच्या निर्जन देवळात मी वस्ती करता राहिले। देवळाच्या पलीकडे किर्र रान पसरले होते। क्षणभर मनाला भीती वाटले रानातला वाघ देवळात येऊन झोपत असता, तर मग मनात आले दुष्ट माणसांपेक्षा हिंस्र जनावरे पुरवली। देवापुढे मंद नंदादीप तेवत होता। पुरूला मांडीवर घेऊन मी थोपटीत होते, इतक्यात एक तापसी देवळात आला। तो सरळ देवमूर्तीकडे गेला। माझ्या मांडीवरच्या पुरूचे लक्ष त्याच्याकडे असावे। तो एकदम उठून बसला। त त त त म्हणून मोठमोठ्याने हाका मारू लागला। देवाच्या मूर्तीपुढे वाकलेला तापसी उठून उभा राहिला। त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता मला नवल वाटले। मागून तो थेट महाराजांसारखा दिसत होता। पुरू त्याला तत तत म्हणून का हाक मारित होता हे माझ्या आता लक्षात आले। माणसाचे मन किती भोळेखोळे असते, आशेने एका क्षणात किती वेडे होते। माझ्या मनात आले, त्या दिवशी अशोकवनात ऋषीवेश धारण करून महाराज माझ्याकडे आले होते, त्याच वेशात ते माझ्या शोधासाठी बाहेर पडले असतील काय? आम्हा दोघांचे पुनर्मिलन या पडक्या देवळात या निर्जन अरण्यात व्हावे असा तर ईश्वरी संकेत नसेल ना? तो तापसी वळून झपझप माझ्या समोरून निघून गेला। मी त्याची मुद्रा निरखून पाहिली। काही साम्य नव्हते त्याचे महाराजांच्या मुद्रेशी। पुरू मात्र त त त त करीत रडू लागला। अशोकवनात त्याचे रडणे थांबावे म्हणून मी महाराजांचे चित्र त्याला दाखवित असे, मग तो शांत होत असे। पण इथे माझ्या हृदयात महाराजांची मूर्ती कोरलेली होती। पण तिचा पुरूला काय उपयोग होता? गार वाऱ्यावर पुरू लवकर झोपेल म्हणून त्याला घेऊन मी देवळाच्या बाहेर आले। चहूकडे चांदणे पसरले होते। एखादे सहस्त्र दल शुभ्र कमल उमलावे तशी सारी सृष्टी दिसत होती। समोर पसरलेले अरण्य चांदण्यात न्हात होते, न्हाणाऱ्या मुलासारखे गोड दिसत होते। एरवी किर्र वाटणारी झाडी यावेळी बागेतल्या फुलझाडासारखी नाजूक भासत होती। चांदण्याचे गीत ऐकत ऐकत जग धरणी मातेच्या मांडीवर शांतपणे झोपी गेले होते। एक चिमणे चुकलेले पाखरू किलबिलत माझ्या समोरून गेले। तो बघ काऊ म्हणून मी त्या पाखराकडे बोट दाखवले। पुरू पाहू लागला, टाळ्या पिटू लागला। मी थोडी पुढे गेले, पाखरू दिसेनासे झाले, पण पुरू त्याचा हट्ट धरून बसला। खुणेने मला पुढं चल म्हणून सांगू लागला। एखाद्या ऋषीच्या प्रशांत आश्रमासारखे समोरचे अरण्य दिसत होते। मी एका पाऊल वाटेने पुढे जाऊ लागले। त्या वाटेच्या कडेला एक नाजूक रानवेल फुलली होती। नखा एवढी निळी फुले होती तिची। त्या फुलांचे झुपके मोठे शोभिवंत दिसत होते। मी त्यातले 2 गुच्छ तोडून पुरूच्या दोन्ही हातात दिले। तो ते नाचवीत खिदळू लागला। आता त्या चांदण्याने मलाच वेडे केले। वृक्षांच्या खाली त्याने किती सुंदर रांगोळ्या घातल्या होत्या। झाडांच्या शेंड्यावर ते जणू गुलाबदाणी शिंपडीत होते। मी एखाद्या परीच्या राज्यात तर नाही ना, असे मला राहून राहून वाटत होते। हस्तिनापूर सोडल्यापासून मी स्वतःशी कधी गाण्याची एक ओळसुद्धा गुणगुणले नव्हते, पण वेलीवर कळी उमलावी ना, तसे माझ्या आनंदाने ओसंडून गेलेल्या मनात गाणे जागे झाले। मी कुठे आहे, कोणत्या संकटात आहे, कुठे चालले आहे, हे सारे मी विसरले। मी एका तंद्रीत पुढे पुढे चालले होते। चंद्र हा मदनाचा मित्र आहे असे कवी म्हणतात, ते मला यावेळी पुरेपूर पटले। प्रीतीसारखीच या चांदण्याची धुंदी होती। ती पाऊलवाट सरळ होती। हा हा म्हणता मी ती मागे टाकली। वनाची ती बाजू एकदम संपल्यासारखी झाली। मी दचकले, समोर पाहिले, एक भला मोठा खडक प्रचंड कासवासारखा पुढे पसरला होता। त्याच्या खाली खोल दरी पसरली होती। मी इकडे तिकडे पाहिले, उजव्या बाजूला असाच एक खडक पुढे आलेला दिसत होता। दरीत डोकावून पाहणाऱ्या या काळ्या खडकांची क्षणभर मला भीती वाटली। त्याचबरोबर त्याच्याकडे माझे मन ओढू लागले। वाटले अगदी या खडकाच्या टोकावर जाऊन उभे राहावे आणि खालच्या दरीत वाकून पाहावे। लहानपणी नव्हतो का आपण असे खेळ खेळत? मी मनात म्हणत होते, आजचे चांदणे अद्भुत आहे। हे सारे सुंदर दृश्यच अपूर्व आहे। हे पुन्हा कधी दिसणार नाही। डोळे भरून हे सौंदर्य पिऊन घ्यावे। हा खडक दरीत थोडा पुढे गेला आहे, पण त्यात भिण्यासारखे काय आहे?
मरणाने चारी बाजूंनी वेढलेले जीवन जगण्यातच माणूस आनंद मानित असतो ना. अशा जीवनातल्या चंदेरी क्षणांचा रस चाखताना इतर गोष्टींचा कोण विचार करीत बसणार. मी धिटाईने पुरूला घेऊन पुढे झाले. हळूहळू खडकाच्या निमुळत्या भागाकडे जाऊ लागले. एकदम कुणीतरी कर्कश स्वरात ओरडले, थांब थांब. मी दचकले. मी खडकावर पुष्कळ मागे होते म्हणून बरे. दुसऱ्याच क्षणी थांब थांब हा आवाज प्रतिध्वनित होऊन पुन्हा माझ्या कानांवर पडला. मी झटकन मागे झाले, पण त्याचबरोबर माझ्या छातीत धडकी भरली. या चांदण्याच्या वेडापायी आता आपल्यावर कुठला प्रसंग गुदरणार आहे हे मला कळेना. एकदा वाटले आल्या पाऊल वाटेने पळ सुटावे, पण थांब थांब म्हणणारा तो आवाज पुरुषाचा होता. पाठलाग करून मला पकडणे त्या पुरुषाला काय कठीण जाईल. त्याचबरोबर त्याचे आणखी किती साथीदार असतील कुणास ठाऊक. इकडे तिकडे बाजूला जाऊन अरण्यात लपावे तर एका मनुष्याची आकृती माझ्याच रोखाने मला दिसू लागली. पळापळाला ती आकृती जवळजवळ येऊ लागली. तो कोणीतरी तापसी असावा. मघाचा तो तापसी, आताचा हा तापसी जवळपास कुठेतरी एखाद्या ऋषीचा आश्रम असावा या कल्पनेने मला धीर आला. इतक्यात ती कृश आकृती अगदी माझ्याजवळ आली. स्वच्छ चांदण्यात त्या तपस्व्याची मुद्रा स्पष्टपणे माझ्या दृष्टीला पडली. माझे मन पुन्हा आशेच्या शिखरावरून भीतीच्या दरीत कोसळले. तो तापसी यती होता. यती माझ्याकडे टकमक पाहत होता. तो तसा पाहत असताना माझे पंचप्राण लहान मुलाने मुठीत धरलेल्या फुलपाखराप्रमाणे फडफडत होते. त्याचे ते दरबारातले विचित्र बडबडणे, ते अशोकवनातले भयंकर वागणे, तो स्त्रीद्वेष आता काही आपली धडकत नाही असे वाटून मी घामाघूम झाले. यती माझ्याकडे निरखून पाहत होता. माझ्या खांद्यावर मान टाकून झोपी गेलेल्या पुरूकडेही तो निरखून पाहत होता. मी धीर करून त्याच्या नजरेला नजर दिली. पूर्वी त्याची ती भ्रमिष्ठासारखी दिसणारी दृष्टी आता प्रेमळ वाटली मला. एखाद्या विहिरीतले शेवाळ बाजूला केल्यावर आतले स्वच्छ पाणी दृष्टीला पडावे तसा भास झाला मला त्याच्याकडे पाहून. तोही विचारात पडलेला दिसला. काही क्षण थांबून त्याने मला प्रश्न केला, शर्मिष्ठे, तू इथं कशी? त्याच्या स्वरात आपुलकी होती, कणव होती. मला एकदम मोठा हुंदका आला. त्याला काय सांगावे, कसे सांगावे हे सुचेना. माझ्या हुंदक्यामुळे तोही गोंधळल्यासारखा झाला. पण मी माझे मन लगेच सावरले. हसण्याचा प्रयत्न करीत मी म्हणाले, मी मुद्दाम आले हस्तिनापूर सोडून. मुद्दाम? इतकं दूर? हो. का? कशासाठी? खांद्यावर झोपलेल्या पुरूकडे पाहत ती म्हणाली, काकांना पुतण्या दाखवण्यासाठी. म्हटलं, तुम्ही काही त्याला पाहायला हस्तिनापूरला येणार नाही तेव्हा आपणच नेऊन दाखवावं हे त्यांच्या कुळातलं रत्न त्यांना. माझ्या या शब्दांनी आम्हा दोघांच्या मनांवरला ताण एकदम कमी झाला. यतीने जवळ येऊन विचारले, हा माझा पुतण्या? ययातीचा मुलगा? मी खाली पाहत होकारार्थी मान हलवली. यती पुरूजवळ आला. त्याने तो जागा आहे की नाही हे पाहिलं. मग तो हसत म्हणाला, पुतण्याचा एखादा पापा मिळतो की काय हे काका पाहत होता, पण स्वारी झोपली. झोपू देतो. माझ्या आयुष्यातला हा पहिला पापा. तो सुमुहूर्तावरच घेतला पाहिजे. मी स्तंभित होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या बोलण्यावर विचार करीत होते. हा यती आहे की कचच यतीचं रूप घेऊन माझ्याशी बोलत आहे? तो विक्षिप्त विकृत यती कुठे गेला? त्याच्या जागी हा शहाणा, प्रेमळ, लाघवी यती कुठून आला? हा चमत्कार कसा घडला? ओसाड वाळवंटात सुंदर सरोवर कसं निर्माण झालं? यतीच्या मागून मी त्या वनातल्या आश्रमात गेले. अंगिरस ऋषींच्या एका शिष्याचा आश्रम होता तो. ठिकठिकाणी त्यांचे शिष्य असे पसरले होते म्हणे. जीवन ही योगायोगाची मालिका आहे का? या क्षणी तरी निदान मला हे खरे वाटू लागले. देवयानीला कचाने दिलेले ते सुंदर वस्त्र केवळ दासींच्या चुकीने मी नेसले होते, पण जी ठिणगी एरवी सहज विझून जायची तिच्यातून हा हा म्हणता केवढा वणवा निर्माण झाला. एक राजकन्येवर दासी व्हायची पाळी आली. पुढे या दासीच्या जीवनात महाराणीच्या क्षणिक लहरीमुळे महाराज आले, पण ते तिला जन्मभर पुरणारे प्रेम देऊन गेले. पुन्हा त्या दुर्दैवी दासीवर निर्वासित होण्याची पाळी आली. आपण जगात निराधार आहो असे तिला वाटू लागले. त्याच क्षणी तिला आधार मिळाला, आणि तो कुणाचा? तर साऱ्या जगाने ज्याला वेड्यात काढले होते अशा एका तपस्व्याचा. फलाहार केल्यावर पुरूला पर्णकुटीत नीट झोपवून मी बाहेर अंगणात आले.
यती माझ्यासमोरच एका लहान शिलाखंडावर येऊन बसला. आमच्या गोष्टी सुरू झाल्या. त्याने दरीत पुढे गेलेल्या त्या दुसऱ्या खडकावरून मला पाहिले होते. मी ते लाल अंशुक नेसले होते, त्यामुळे चांदण्यात त्याचे लक्ष चटकन माझ्याकडे गेले. अपरात्री खडकाच्या अगदी टोकावर एक बाई उभी असलेली पाहून ती खाली दरीत उडी टाकणार असावी असे त्याच्या मनात आले, म्हणून तो मोठ्याने ओरडला. मी माझी सारी हकीकत त्याला सरळ सांगितली. ती सांगता सांगता कचाने मला आपली बहीण मानून केवढा धीर दिला. दासीपणातून माझी मुक्तता करण्याकरता त्याने देवयानीची किती विनवणी केली हे मी सांगू लागले. ते सांगताना मला गहिवर आला. इतके उत्कट, इतके निरपेक्ष, इतके पवित्र प्रेम करणारे माणूस लाभणे हे जीवनातले परमभाग्य आहे. या विचाराने माझ्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. बोलता बोलता मी थांबले, डोळे पुसू लागले. माझ्या बोलण्याने यतीला आपले मन मोकळे करावेसे वाटले. तो आपली कहाणी सांगू लागला, अगदी शांतपणाने, जणू काही कोणी दुसऱ्या मनुष्याची गोष्ट तो सांगत आहे अशा रीतीने. तो अशोकवनातून निघून गेला तेव्हा जवळजवळ भ्रमिष्ट मनस्थितीत होता. तसाच तो खेडोपाडी भटकत होता. पण अंगिरसाच्या शिष्यांचे ठिकठिकाणी आश्रम होते. त्या प्रत्येक आश्रमाला यतीची सर्व माहिती कचाने दिली. तो कुणाला दिसला तर त्याला भृगू पर्वतावर घेऊन येण्याविषयी त्याने सांगितले. भटकणारा यती सापडताच अंगिरसांच्या शिष्यांनी त्याला चुचकारून कचाकडे पोहोचविले. कचाने सख्या भावाप्रमाणे त्याची सेवा केली. जीवनाविषयीच्या सदोष समजुतीमुळे यतीने संसाराची आणि त्यातल्या दुःखाची पाळपणीच धास्ती घेतली होती. नहुषाची मुलं कधीही सुखी होणार नाहीत हा शाप ऐकल्यामुळे यतीच्या मनाचा तोल गेला होता. तो सुखी होण्याचा मार्ग शोधायला बाहेर पडला. नहुष महाराजांना शाप मिळण्याचे कारण इंद्राणीविषयीचा त्यांचा मोह हे ज्या क्षणी त्याला कळले त्या क्षणी गोड फळाच्या आस्वादापासून स्त्रीच्या प्रीतीच्या आस्वादापर्यंत प्रत्येक गोष्टीचा तो द्वेष करू लागला. या द्वेषातून निर्भय आत्मसुख आपल्याला मिळणार आहे अशी तो सतत स्वतःची कल्पना करून घेत गेला. तो ईश्वराचा शोध करायला निघाला होता, पण न कळत तंत्रमंत्र, जादूटोणा आणि अद्भुत सिद्धी यांच्या जाळ्यात अडकला. शुक्राचार्यांनी संपादन केलेल्या संजीवनी विद्येची गोष्ट ऐकताच देहदंडनाचा आणि त्यातून मिळणाऱ्या सिद्धीचा मार्ग बरोबर आहे असे त्याला वाटू लागले. त्याला कुणी मित्र नव्हता, कुणी शिष्य नव्हता. निरपेक्ष प्रेम करणारे माणूस त्याने कधीही पाहिले नव्हते. वातचक्रामध्ये एखादे पान झाडावरून तुटून गिरगिरत भिरभिरत आकाशात कुठेतरी दूर दूर जाते. त्या पानाला मात्र वाटत असते की आपण उंच उंच जात आहोत. स्वर्ग आपल्यापासून फक्त 2 बोटे दूर आहे. तसे यतीचे आयुष्य झाले होते. हे वातचक्र, हे पान, हे सारे यतीच्या तोंडून बोलण्याच्या ओघातच मी ऐकले. तो खूप खूप बोलत होता. हिमालयाचे बर्फ वितळू लागले म्हणजे गंगामाईला पूर येतो ना, तशी त्याची स्थिती झाली होती. त्याचे ते सारे बोलणे आता मला आठवत नाही. वाटते त्यातला शब्द न शब्द मी मनामध्ये जपून टिपून ठेवायला हवा होता. तीव्र अनुभवाचे आणि फार अमौलिक असे तो बोलत होता. पण वाऱ्यावरून आलेल्या दिव्य सुवासासारखी, आकाशात लखलखून गेलेल्या सोनेरी विजेसारखी त्याच्या बोलण्याची स्मृती तेवढी माझ्या अजून रेंगाळत आहे. पण ती स्मृतीसुद्धा किती स्फूर्तिदायक आहे. भृगू पर्वतावर राजमाता होती. तिच्या मायेच्या छायेत यती किंचित सावरला. कच तर अष्टोप्रहर त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करीत होता. त्या दोघांची सतत चर्चा चाले. प्रहर प्रहर वादविवाद होत. त्या सर्वांतून शेवटी यतीला जीवनाचा सुवर्ण मध्य सापडला. त्याच्या व कचाच्या चर्चेतल्या पुष्कळ तात्विक गोष्टी त्या चांदण्या रात्री त्याने मला सांगितल्या. आज त्यातल्या फार थोड्या मला आठवत आहेत, त्याही त्रुटीत स्वरूपात. यती सांगत होता, शरीर आणि आत्मा यांचे नाते शत्रुत्वाचे नाही. ही एकाच रथाची 2 चाके आहेत. या चाकातले कुठलेही एक निखळून पडले तरी दुसऱ्या चाकावर सर्व भार पडतो आणि त्याचा तोल जातो. आत्म्याच्या उन्नतीसाठी शरीराचे हाल करणे किंवा शरीराच्या सुखासाठी आत्म्याला बेशुद्ध करून ठेवणे हे दोन्ही मार्ग चुकीचे आहेत. परमेश्वराने निर्माण केलेले या सृष्टीतले विविध सौंदर्य अपवित्र किंवा अस्पृश्य असे असू शकेल. स्त्री आणि पुरुष यांचे नाते शरीर आणि आत्मा यांच्यासारखेच आहे. परस्परांचा द्वेष करून नव्हे तर परस्परांवर उत्कट प्रेम करून, इतके प्रेम करून की त्यात स्वतःचा पूर्णपणे विसर पडावा. स्त्री पुरुष संसारात स्वर्गसुख मिळवतात, म्हणूनच संसार यज्ञ इतकाच पवित्र मानला आहे.
सर्वसामान्य माणसाचा तोच धर्म आहे. शुक्राचार्य, कच, यती यांच्यासारख्या तपस्व्यांनी जगाच्या कल्याणाची काळजी व्हावी. इंद्र, वृषपर्वा, ययाती यांच्यासारख्या मोठमोठ्या राजांनी आपली प्रजा सुखी कशी राहील हे पाहावे आणि सर्वसामान्य संसारी माणसांनी आपली बायका, मुले, स्नेही सोबती व संबंधित माणसे यांच्या उन्नतीची चिंता करावी. या सर्वांनी आपले सुख जगातल्या दुसऱ्या कुणाच्याही दुःखाला कारणीभूत होत नाही ना, हे डोळ्यात तेल घालून पाहिले पाहिजे. व्यक्तिधर्म, संसारधर्म, राजधर्म, यतिधर्म सर्व सारख्याच योग्यतेचे धर्म आहेत. यांपैकी कुठल्याही धर्माला जीवनाचा तिरस्कार करण्याचा किंवा त्याला ज्या मूलभूत मर्यादा आहेत त्या ओलांडण्याचा अधिकार नाही. स्वधर्माशी प्रतारणा करणे हे पाप आहे. मात्र आपला धर्म कोणता हे ज्याचे त्याने निश्चित करायला हवे. त्या धर्माचे आचरण करतानाही निरपेक्ष प्रेम हा सर्व धर्मांचा राजा आहे हे यतीपासून पतीपर्यंत प्रत्येकाने ध्यानात ठेवले पाहिजे. हे सारे ऐकता ऐकता कच कितीतरी मोठा वाटू लागला मला. देवयानी दुर्दैवी स्वर्ग आणि पृथ्वी यांचे मिलन ज्याच्या स्वभावात घडले होते अशा या श्रेष्ठ पुरुषाचे प्रेम तिला लाभले होते. पण त्याला सुद्धा तिने शेवटी शाप दिला. अंगणातला कल्पवृक्ष आपल्या हातांनी तिने तोडला. पुरूला घेऊन मी पुढे कुठे जावे हा प्रश्न माझ्यापुढे होताच. तो यतीने सोडविला. तो म्हणाला, हिमालयाच्या पायथ्याशी माझ्या ओळखीचे अनेक वन्य लोक आहेत. मोठे शूर आणि प्रामाणिक आहेत ते, अगदी जीवाला जीव देणारे. मी त्यांच्यात अनेक वर्षे राहिलो आहे. माझ्या मंत्रतंत्रांवर त्यांची फार श्रद्धा होती, त्यामुळे माझ्यावर त्यांची भक्ती आहे. ते तुला आणि पुरूला डोळ्यात तेल घालून जपतील. हिमालयाच्या पायथ्याशी एखादी पर्णकुटी बांधून आम्ही तिघांनी राहावे. आजपर्यंत शरीर कष्टवीत आलेल्या वडील धीराची सेवा करायची संधी आपल्याला मिळावी असे माझ्या मनात सारखे येत होते. शेवटी ते बोलून दाखवण्याचे धाडस मी केले. तेव्हा यती हसून म्हणाला, वहिनी, ते शक्य नाही. कच मोठ्या उग्र तपश्चर्येला बसणार आहे. अशावेळी मी मध्येच विचारले, कच उग्र तपश्चर्या करणार आहे? ती का? शुक्राचार्यांनी तशाच तपश्चर्येला प्रारंभ केला म्हणून. मी हसत प्रश्न केला, जे गुरु करील ते शिष्यानं करायला हवं असं शास्त्र आहे का? यती गंभीरपणाने उत्तरला, कच खरा आदर्श पुरुष आहे. त्याच्या स्वभावात मत्सराचा लवलेश नाही, कीर्तीची लालसा नाही, देवांचा सुद्धा गुरु होण्याची हाव नाही. पण संजीवनी विद्या गमावल्यामुळे तिच्यापेक्षाही प्रभावी विद्या मिळवायची आणि पुन्हा दैत्यांना देवाहून भारी करायचं अशी शुक्राचार्यांची महत्त्वाकांक्षा आहे. मी वृषपर्वा महाराजांची मुलगी. शुक्राचार्यांच्या तपश्चर्येमुळे दैत्यांचे बळ वाढणार या कल्पनेने खरोखर मला आनंद व्हायला हवा होता, पण तो झाला नाही. मी भीत यतीला विचारले, अशी कुठली विद्या शुक्राचार्य मिळवणार आहेत? संजीवनी विद्येनं मेलेला मनुष्य जिवंत करता येईल. आता जिवंत मनुष्य नुसत्या मंत्रानं कसा मारता येईल ही विद्या संपादन करण्याचा शुक्राचार्यांनी निश्चय केला आहे. कच याच विद्येकरता तप करणार आहे. कचाला मोठं दुःख झालं आहे ते हेच, तपस्व्यानं विनाशक विद्येचा मार्गी लागू नये असं त्याला फार वाटतं. पण शुक्राचार्यांच्या विध्वंसक शक्तीला आळा घालायचा तर तो तेवढ्याच विध्वंसाच्या भीतीनं घालता येईल. एरवी ते शक्य नाही, म्हणून तेवढ्यासाठी कच उग्र तपश्चर्येला सुरुवात करीत आहे. ती किती वर्ष चालेल देव जाणे. पण तो तपश्चर्येला बसला असताना सर्व गुरुबंधांनी आणि माझ्यासारख्या मित्रांनी जगात शांती नांदावी म्हणून आपापल्या परी तप करणं जरूर आहे. खरा यतिधर्म हाच आहे. त्याचं पालन मी आता करणार आहे. यावर मी काय बोलणार? एक गोष्ट मात्र माझ्या मनात आली. मी स्त्री होते, आई होते. माझे मन पुरुभोवती, संसाराभोवती घुटमळत होते. कच आणि यती हे पुरुष होते. घर हे स्त्रीचे विश्व असते, पण विश्व हे कचासारख्या पुरुषांचे घर असते. दुसऱ्या दिवशी सकाळी यतीबरोबर मी निघाले. काही दिवसांनी हिमालयाच्या पायथ्याशी पोहोचले. पुरू तर हिमालय दिसू लागल्यापासून आनंदाने नाचू लागला होता. नव्या जागी मला काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था यतीने केली. तो परत जायला निघाला तेव्हा पुरूला मी त्याच्या पायांवर घातले आणि त्याला वंदन करीत मी म्हणाले, भाऊजी, तुमची पुन्हा केव्हा गाठ पडेल? तो हसत म्हणाला, केव्हा ते त्या त्रिकालदर्शी काळपुरुषालाच माहीत. माझे अंतःकरण या उद्गाराने कंपित झाले. मी त्याला लगेच म्हणाले, या अभागिनीच्या एकुलत्या एक आशेला तुमचा आशीर्वाद असू द्या. त्याने पुरूला उचलून वर घेतले, त्याचे जावळं कुरवाळले. मग माझ्याकडे वळून तो म्हणाला, वहिनी,
काही काळजी करू नकोस तू. तुझा पुरू आज वनवासी असला तरी उद्या हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसेल. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.